मित्रांनो या शेंगा ज्या आहे ना खरं खाण्याचा मग शेंगा वाटाण्याच्या शेंगा ओ भाऊ इथं वाटाणा सोला वाटाणा निम्मा भात झाल्या वाटाणा 3 शिट्ट्या भात रेडी होईना बघा थंड पाणी तसं नाही घाबरलं रे गुड मॉर्निंग तर रात्री मस्तपैकी झोप आलेली आहे पण थंडी जरा जास्त आहे त्यामुळे खाणं काय बोलायला सांगू नको आणि झोपायची भरपूर इच्छा होती परंतु या फुटबॉलमुळं आम्हाला त्यांनी उठवलेलं आहे आणि उठल्यावर आता निघायची वेळ आलेली आहे आपली तर मस्तपैकी गरज आहे खरं तर थंडी जास्त आहे इकडं आत्ता तर जी लोक झोपली होती ती पहिली इथं रात्री तुम्हाला दाखवलेली सगळी गायब झालेली आहे कारण की थंडीमुळे ते काही झोपू शकले नाही आम्ही या टेंटमध्ये नीट झोपलेलं आहे चला सकाळ पहिल्यांदा चहा प्यायला लावतो योगेशला त्यामुळे योगेश चाललाय पहिला चहा प्यायला योगेश आहे का चहा हां काय आलं जाऊ दे पिऊ नका नाराज झाले त्यामुळे पहिल्यांदा सांगून चहा नाही भेटला आपल्याला जाऊ तरी पुढच्या हॉटेलला घेऊ तिथे एवढं काय जावं घ्यायचं गणपती बाप्पा चला नवीन दिवसाची नवीन सुरुवात एवढा चहा नाही भेटलेला त्यामुळे पटकीन झाला पहिला चहा प्या तिथं आम्ही मग चहा प्यायला गेलो थोडस बाचाबाच झाली जरा शाब्दिक चकमक झाली त्यामुळे तिथं चहा कॅन्सल केला आणि आता आलं इथं या धाब्यावरती योगेशला चहा प्यायल्याशिवाय होत नाही चहा नाही काय योगेश काय आलं चहाला काय आलं काय आलं योगेश चहा नाही का मग तुला मूर्तच नाहीये काय तो चहा घेऊन गेला पलीकडे जाऊ ते काय चहा आहे येडे काय तू तो बोलला 8 तास लागणार आहे मी कशा मुद्दा येईन काय एवढ्या लांब सांगायला बरं ठीक आहे चला मग कम ऑन कम फायनल जो पाय तो भेटलेला आहे हातगाडीवरचा कारण की तो चहा भारी येतो नशिबातला तोच आहे हा तोच आहे सवद्याची आहे तुला हा ठीक आहे त्यावेळी भेटला बघ कसा राग आला ना त्याला राग आला की विषय संपला बघा कुठं 10चा चहा आणि कुठं तू 35चा चहा प्यायला गेला शेवटी तलब चहाची 35चा चहा अरे हे 10चा ते काय तो काय वापरणार होते काय तेच वापरणार होता हे भाऊ हे काय त्या गरजू माणसाने सांगितले माझ्याकडे स्पेशल आहे हे फक्त खाऊन बघा तुम्ही अजून मागवता बघू त्याला म्हटलं गुड्डीच्या पुढं दे नाही हेच खावा हे चांगलं आहे खावा मग चहा आल्यावर खावा संपवायचं त्याला असं खा किती खा जरा बरोबर आहे तो बोलण्यापेक्षा खाण्यावर लक्ष जास्त आहे पण काय बघतो ना खाऊन मला चहा का आवडतं माझं आणि थोडस पुढं आल्यानंतर थांबलोय थांबण्याचं कारण असं की या ठिकाणी मिरची पाहिजे नाही आता जेवणाची वेळ झालेली थोडीशी म्हणजे सकाळ त्यामुळे जेवण करायचं पुढे गेल्यावर जरा मसाला भात करण्याचा प्रयत्न नाही तर मसाला भातच करणार आहे इथे बघा या रस्त्यावरती आम्हाला इथं मस्तपैकी एक गाई भेटली जी टमाटी मिरची आणि ते विकती आहे आणि आता पण MP मध्ये प्रवेश केलाय MP मधलं हा रस्ता आहे आता मस्तपैकी घेऊन एवढ्या कशा काय शेंगा कशा किलो काय शेंगा हे आहे 40 रुपये किलो 40 रुपये किलो आणि मिरची आहे 60 रुपये किलो तर आपण फक्त पावशेर घेणार आहे फक्त आधा सा एक तर आधा केजी पाव बना लेंगी ना बनाओ आधा कर लेंगी ना जी ठीक आहे हे नाही त्यांच्याकडे मावशी आमची शेंगा भरतपर्यंत इकडे बघा शेंगा खाणारे लोक वाढलेत बहुत अच्छा लगा ये पूर्ण नहीं खाएगा अभी गाड़ी मित्रांनो शेंगा ज्या आहे ना खरं खाण्याचा शेंगा वाटाण्याच्या शेंगा
बरं वाटाणा हा जो वाटाणा आहे हा एकदम मस्त आहे. आणि ही जी लोक आहे त्यांची जी शेतं आहे या शेतामधनं तिथं बसलेली आहे. मावशींचं शेत आहे तर एकदम फ्रेश आहे. जाऊ दे असा टोल आहे आपला. 50-60 किलोमीटर नाही 50 किलोमीटर टोल जा. तर आता आम्ही जबलपूरच्या जवळ आलोय आणि जिथं बघावं तिथं हॉटेलवरती सगळीकडं गाड्या थांबलेल्या आहे. तिकडे हॉटेल पण आता सध्या जोरात चालायला लागलेत. रेट वाढलेत जेवणाचे. किती वेळ आहे डीजे कुकरची शिट्टी. अरे पण असं अचानक कसं थांबणार 100च्या स्पीडला इथं पण भारी सांग. तर फायनली मित्रांनो सकाळपासून जागा बघता 12 वाजले आणि 12 वाजता आम्ही थांबलो एका रस्त्याच्या कडेला असलेल्या एका जागेवरती. आणि इथं आता जेवण बनवायचंय. तर नाही पडणार थोडं काय टेन्शन. जागा मस्त भेटली नाही बघा. तिकडे घेतलं असतं या माताडात घेण्यापेक्षा इथं कसं काय जाय पक्का इथं घे ना पागेल. तर आता पृथ्वीराज कांदा कापतोय आणि जी सुप्पी काम आहे तो हे जाड्या माणूस करतोय. काय करतो फक्त ब्लॉग बनवतो का? नाही मी बनवतो नंतरची प्रोसेस आहे तू काय नाही फक्त खायचं काम करणार तुम्हाला माहिती ना. बरं ठीक आहे. बटाटा चिरतोय आणि गॅस आमचा चालू आहे ना काही प्रॉब्लेम नाही. गॅस बस तो नाही तो खायला ठेवला आहे. तर आता आपला कांदा वगैरे ओके झालेला आहे. टाकायचं मीठ मिरची मसाला मीठ मिरची कावलं गेलं वरती. हे बघा राईस कावळे वरडून जागे वगैरे. व्हेज राईस बनवतो आम्ही. व्हेज राईस व्हेज नाही रे बाबा. व्हेज अरे ते कडे आता पहिला लागतात. आता नाही लागते. मी काढून ठेवले सगळं ठेवले. असं कसं आश्चर्य रे. अरे वाटाणा मला म्हणत मी मागाशी बघा वाटाणा राहिलाय. टाका पटकन म्हणजे बघा हे असं असते. मी मगाशी काय म्हणलं वाटाणा सोला बरं का तुम्ही ऐका माझं. हा बघा आमच्या आचारी आणि कार्यकर्ते वाटाणा विसरले. एवढा खूप महागात वाटाणा घेतलाय. ओ भाऊ इथं वाटाणा सोला वाटाणा निम्मा भात झाल्या वाटाणा 3 शिट्ट्या भात रेडी होईन आता. काय सगळं धुवून झालं. हे झालं माझं. मी भांडी एक धुवून ती भांडी धुवून ती मी नाही धुवायचं आणि हिच्यात टाक ना पहिलं पाणी ओतून धुवून टाक ना झालं का. तर मित्रांनो इथं आम्ही स्वयंपाक करतोय आणि पाणी आणायला आम्ही तिथून जातोय. ते पाण्याची जे बोरवेल आहे त्याला बघा किती पाणी आहे. मेन म्हणजे वाटाणा वगैरे इकडं भरपूर लावलेलं दिसतंय. अख्ख्या शेतामध्ये वाटाणा आहे इकडं आणि त्या तिथं पाणी आहे. इकडं जास्त करून वाटाणा मोरी यांचीच पिकं आत्तापर्यंत जास्त दिसले ते. आणि दुसरी जास्त पिकं दिसत नाही यांच्याकडं कारण की पाऊस. हे बघा मित्रांनो हे पाणी देतात हे वाटाण्याला आणि ह्या पाण्याला इथं बघू शकते छोटी नळी लावलेली आणि या छोट्या नळीतनं याच्यात पाणी आणि शेताला पण पाणी. तिकडं आपण बघितलं तिकडं वाटाणा होता आणि इकडे बघा समोरच्या साईडला इकडं आहे सगळीकडं तुम्हाला गहू बघायला भेटेल आणि इकडे स्प्रिंकलरचा वापर केला जातो आहे. तर पाण्याची सुद्धा व्यवस्थापना चांगली आहे यांची. आणि शेते बघा आम्ही त्या माणसाला विचारलं तर कसं काय शेतीचे रेट. तर 2 लाख रुपये एकर आहे या रस्त्याची जागा आणि बाकी दुसरीकडे असेल तर तुम्हाला 1 लाखपर्यंत एकरी आहे. म्हणजे खूप स्वस्त जागा आहे आपल्यापेक्षा म्हणजे आपल्या पुणे मुंबईच्या शहरापेक्षा. आणि बघा तरीसुद्धा लोकांनी कंपाऊंड वगैरे केले. जागा विकल्या गेलेली आहे. म्हणजे जागा कुठेही असू दे जागेला किंमत आहे. लोक जागा विकत घेतात. और दूसरा कुछ नहीं रहता है ना. खेती काय रहता है.
कंपनी नहीं है, हाँ, कंपनी नहीं है ना? नहीं ये क्या मोबाइल वाला स्विच है क्या ऑटो? जे हाँ, नहीं, जे ऑटो मशीन का है। मोबाइल से चालू होता है क्या? नहीं, फिर? जे ऑटो की कहलाए मशीन, ऐसे दाब दी हाँ, फिर ऐसे दाब दी तो चालू। ओके। मशीन का। अब ये पानी किधर दे रहा है, सिंचाई किधर कर रहा है? अरे वो खाली खेत है, हाँ उसमें फसल नहीं है, हाँ, उसी में डाल दे हैं पाइप। क्यों? फसल नहीं तो? फसल नहीं तो पानी यानी जैसे ही भरेंगे हाँ, तो चालू कर दे पानी वहाँ बाहर आए। तर भात झालेली आहे. महत्वाचं म्हणजे कशाने झाली शेती ती कळा ना मला, अजून पण विश्वास वाटा ना शिजलाय का नाही शिजलाय. जाऊ शिजलंय, खाऊन जाऊ. ही कशाला घेतली? तो कालता कुठे धुतला ना तो. तर भात झालेला आहे. आता आम्ही खायला सुरुवात करतो. आणि कसं आहे महत्वाचं, अजून देऊ? मला पण दे. अरे थांब ना, योग्य आहे आपलाच आहे भात तो. आपलाच आहे. मला हलवताल थोडं असा. त्यांना वाटतं दुसऱ्यांदा येतोय का नाही वाटेला. बम बम बोले हा बस. शंभो. हा बरं अजून जेवण झालंय कंप्लीट. आता आवरावरी चालू आहे. आणि गाडीमध्ये सगळ्यात मोठं चॅलेंज म्हणजे बसवायचं. म्हणजे आता एवढ्या जागेमध्ये सगळ्या वस्तू तर बसवायचे. योगेशची सगळी भांडे वगैरे व्यवस्थित रचून ठेवलेली आहे. कसं लय हुशार आहे. ढेर बघा त्याचे, ढेर बघा. अंदाज घ्या तुम्ही किती खाला असेल बाबू. आता थोडंसं त्याला बरं वाटतंय. काय मग तुम्ही त्याला चक्कर येत होती, जेवण नव्हतं ना त्या तोंडात. आता घ्या लवकर चला. ते खाली टाक, बरोबर खाली बसते ते खाली बसते, टाकून ते खाली. चलो टार्गेट पूर्ण आलेले. बाटली भरून घ्यायची तर घ्या, नीट लावा नाही दाखव टार्गेट मागं जाईल. तर आत्तापर्यंत घरनं निघून 26 ते 27 तास झालेत. आणि एक सांगू का महत्त्वाचं, या रोडला प्रवास करताना म्हणजे तुम्ही जर पुण्याकडनं आले हायवेने, जो समृद्धी महामार्ग आहे आणि त्याच्यानंतरचा पुढचा एकदम व्यवस्थित महामार्ग आहे. आणि महत्त्वाचं की तुम्ही या रस्त्याने प्रवास करताना तुम्हाला खरंच कुठलीच अडचण नाही, कारण की रस्त्याची क्वालिटी जी आहे ती एकदम व्यवस्थित आहे. त्यामुळं तुम्ही नक्कीच इकडे आला दमणार नाही आहे. आणि आत्ता रस्ता फुल चालला आहे, कारण की जास्त करून लोक सगळे जास्त प्रयागराजला जातात. त्यामुळे ह्या रस्त्याला थोडीशी वाहतूक जास्त आहे संध्याकाळच्यापेक्षा दुपारी. तर अशा पद्धतीने तुम्ही इथनं प्रवास करू शकता. तर आम्ही थोडासा प्लॅन चेंज केला आहे. तर 29चं जे स्नान आहे ते खरं तर करायचं आहे आपल्याला. त्याच्यामुळे आम्ही असा विचार केला की आता आम्ही पहिलं वाराणसीला जाणार आणि वाराणसीवरनं एक दिवस स्टे करणार आणि मग जाणार आहे आम्ही प्रयागराजला. तर ह्या रस्त्याला बघू शकता सगळ्यात जास्त ज्या गाड्या आहेत त्या तुम्हाला सगळ्या प्रयागराजला जाणाऱ्या गाड्या दिसतात. तर आता आपण थांबलो एका स्पॉटवरती, एका हॉटेलपाशी. थांबण्याचं कारण तुम्हाला सांगतो मित्रांनो. काल आपण निघालो आहे, आता कमीत कमी 27-28 तास झाल्यात आणि रात्री पण थोडा उशिरा झोपलो होतो, तुम्हाला माहिती आहे. पण आता थोडंसं आळस आल्यासारखं वाटतं आणि त्या ठिकाणी थोडंसं असं वाटतं की आंघोळ करावं म्हणून आम्ही आंघोळीसाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका हॉटेलच्या बाहेर अशा पद्धतीने तुम्हाला या रस्त्याला या अशा तुम्हाला टाक्या बघायला भेटतात, ज्याच्यामध्ये पाणी असतं. तुम्ही मस्तपैकी याच्यामध्ये आंघोळ करू शकता. आता मी सुद्धा आंघोळ करतो आहे, योगेशसुद्धा. आणि आता दोघांची आंघोळ झालेली आहे आणि आम्ही दोघं आता मस्तपैकी आंघोळीचा आनंद घेतो. परंतु काय आलं आहे, पाणी खूप थंड आहे आणि थंड पाणी आंघोळ करायची सवय नाही आहे योगेशला, मला पण. तर आता मी मनाच्या वरून चाललो आहे आता आंघोळ करायला, कारण की इकडे आता इकडे आल्यानंतर काही गरम पाण्याची अपेक्षा नाही, कारण की आपण बाहेर झोपतो आहे त्यामुळं. तर आता मस्त आंघोळ करतो आणि बघू आता योगेश काय गारटतो का. आजारी पडला तर फक्त तू सांभाळायचं. आजारी पडल्यावर काय नाही नसतं, इथं आजारी पडत नाही. ऊन भरपूर आहे, थोड्या वेळ उन्हात तापायचं आणि मग आतमध्ये बसायचं. चलो निघायचं, चलो. बघा थंड पाणी. तसं नाही घाबरलं रे.
झालं रे चल घे भिजून आता बस झालं कुठं गार पाणी गारे काय बस का पोरं आहेत ना हा ते रिटर्न आले परत म्हणून मी आता जरा फ्रेश वाटायला लागले त्यामुळे आता संध्याकाळी लेट जरी पोचलो तरी काही आंघोळीची गरज नाहीये सगळं एकदम योगेश थंड पाणी आहे का आता झाली रे झाली आंघोळ टेन्शन नाही उद्या संध्याकाळपर्यंत ते बाप टोल नाक्यांवरती आता खूप गर्दी लागायला लागली जसं जवळ यायला लागले प्रयागराजना तर तसं गर्दी आता खूप वाढायला लागलेली चला आंघोळ झालेली आहे आता निघायला लागणार आहे आता डायरेक्ट कुठं काय हे वाराणसी स्टॉप आहे डायरेक्ट आता इथून किती किलोमीटर राहिले साडे नाही जास्त असं तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय गंगा नदीच्या तीरावरती म्हणजेच आपण पोहोचलोय वाराणसीला पण वाराणसीला आल्यानंतर आता येता येता वाजल्या संध्याकाळचे 8:30-9 आणि आता त्यामुळे आम्ही या वाराणसीच्या या तीरावरती गंगेच्या या तीरावरती हे बघू शकता ही गंगा नदी आहे संध्याकाळच्या वेळेस आणि गंगा नदीचा हा घाट आहे आणि या घाटावरतीच आज आम्ही मुक्काम करणार आहे त्यामुळं सर्वजण लोक बघू शकता या साईडला अनेक लोक राहिलेली आहे आणि आम्ही सुद्धा आमची गाडी त्या ठिकाणी लावलेली आहे आणि इथेच आम्ही आज मुक्काम करणार आहे तर कशा पद्धतीने आम्ही याच्यामध्ये झोपणार आहे आमच्याकडे टेंट आहे आणि तिथं आम्ही जेवण करतो आहे सगळेजण जेवणाची तयारी करतात आणि आजचा मुक्काम करून सकाळी पहाटे आमचा प्लॅन आहे की आरतीला जायचं किंवा संध्याकाळची आरतीसुद्धा करायची आहे त्यामुळे दिवसभर आम्ही या वाराणसीमध्येच असणार आहे तर या संपूर्ण परिसरात मस्त फिरून घेणार आहे त्यामुळे आता बघा सगळेजण आता जेवणाची तयारी करतात आहे आणि इथं आता टेंटसुद्धा लावलेलं आहे आणि इथं आता जेवणाची तयारी करतात सगळेजण कांदे वगैरे चिरून झाल्यात योगेश सरांनी चिरलेली कांदे सगळे त्यामुळं काय थोडासा रागात येतो आज त्याला भूक जास्त लागते ना सारखी त्याच्यामुळं तर आजचा मुक्काम आमचा इथंच असणार आहे आणि सकाळी आम्ही लवकर उठून एकतर सकाळची गंगा आरती किंवा आणि संध्याकाळची गंगा आरती त्यामुळे 2 पैकी एक आरती आम्ही अटेंड करणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे दिवसभर पूर्ण वाराणसी शहर हे फिरणार आहे तर चला जेवणाची तयारी करून घेतो आणि जेवून लवकर झोपायचं आहे आणि सकाळी उठणं हे पण महत्त्वाचं आहे तर जेवणामध्ये झाला फायनली भात झाला आहे आमचा हा भात आहे ना भात म्हटला ना बाबा एवढ्या एक नंबर भात लागतो तुम्ही भात आहे ना त्याला त्याच्या मनापासून येत करून देत नाही डायरेक्ट शॉर्ट करतात खायचा पहिला तर एक गुंठा कारण पटकन करतात तर मित्रांनो जेवण झालं आहे सगळं झालेलं आहे आता वाजल्यात 12 त्यामुळे आता आम्ही झोपतो आणि सकाळी उठून लवकर जायचे त्यामुळे हा ब्लॉग मी इथंच संपवतो तर उद्या भेटूया आपण तिसऱ्या ब्लॉगमध्ये उद्याचा ब्लॉगसुद्धा पाहायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय गुड नाईट